नमस्कार. ग्रेट भेट या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर राजश्री शाहू शेतकरी परिवर्तन आघाडीचे नेते आमदार प्रकाश आंबेडकर यांच्याशी आपण खास बातचीत करणार आहोत. नमस्कार आमदार साहेब. नमस्कार. बिद्री कारखाना राज्यात भारी असताना बिद्री कारखान्याचा कारभार अतिशय चांगला असताना तुम्ही ही निवडणूक लादली असं विरोधकांचं म्हणणं आहे, तर याबद्दल आपलं मत काय? बिद्री कारखान्याचा राज्यात भारी आहे असं म्हणतायत, याच्याबद्दलच पहिल्यांदा काही आक्षेप आहेत. आणि निवडणूक लादणं हा दुसरा विषय आहे. लोकशाही प्रक्रियेमध्ये दर 5 वर्षांनी निवडणूक होते. मध्यंतरीच्या काळामध्ये कोरोनाच्या पिरियडमध्ये 1 वर्षभर ही निवडणूक पुढे गेली. इतकंच ह्याच्यामध्ये लादाचा विषय नाही. ती सहकारी कायद्याप्रमाणे ज्या निवडणूक व्हायला पाहिजे ती झाली. त्याच्यामध्ये तर काही फारसा विशेष नवीन संदर्भ काय नाही. आणि बिद्री कारखाना राज्यात भारी अशा पद्धतीची टेमकी जे विद्यमान चेअरमन साहेब मांडतायत त्याची वस्तुस्थिती आम्ही सभासदांच्या पर्यंत घेऊन जातोय. आणि त्याच्यामध्ये बिद्री कारखान्याची एकूण वास्तविकता, आर्थिक स्थिती आणि त्यानंतर एकूण चाललेला एकूण ह्या लोकांचा भ्रष्ट कारभार या सगळ्या गोष्टींची ज्यावेळेला आम्ही सभासदांकडे वस्तुस्थिती मांडतोय त्यावेळेला बिद्री कारखान्याची सद्यस्थिती सर्वच सभासदांच्या लक्षात येते. आणि त्यावेळेला बिद्री कारखाना राज्यात भारी नाही, देशात भारी आहे रिकव्हरीमध्ये, परंतु त्याचे रिझल्ट्स आम्हाला मिळत नाहीत. ही जी आमच्या सगळ्या लोकांची तक्रार आहे ती आता निवडणुकीच्या निमित्तानं लोकांसमोर येते. साहेब, आता तुम्ही ह्या निवडणुकीला सामोरे जात आहे, तर तुमचे बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत काय मुद्दे असणार आहेत? मुळात सहकारी साखर कारखानदारी ज्यावेळेला सुरू झाली, ग्रामीण भागाच्या अर्थकारणाला गती देण्यासाठी या कारखानदारीचा, सहकारी साखर कारखानदारीचं खूप मोठं योगदान आहे. आज अनेक खाजगी कारखाने येत आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे नवीन नवीन प्रोजेक्ट्स आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या कंपन्या येत आहेत. ह्या सगळ्यांच्या पेक्षा सुद्धा तत्कालीन काळामध्ये याच कारखानदारीनं ग्रामीण भागातल्या अर्थकारणाला प्रचंड बळ दिलं, शेतकरी समृद्ध झाला. त्या काळामधलं हा आमचा कारखाना आहे. आता ह्या सगळ्या कारखान्यामध्ये ज्या पद्धतीनं काम व्हायला पाहिजे होतं, ज्या पद्धतीने या माध्यमातून शेतकऱ्यांना अत्यंत चांगल्या पद्धतीनं दर मिळायला पाहिजे होता, शेतकऱ्याचा ऊस वेळेवरती जाणं हे अपेक्षित होतं, यातलं कुठलंच काम झालं नाही. एकूण 70,000 सभासद, 55,000 सभासद आता मताला आहेत आणि बाकीचे सगळे सभासद आहेत. देशात एवढे सभासद नव्हे, जगात कुठं नाही तितके सभासद आमच्या विद्यमान चेअरमन साहेबांनी केले. परंतु यातल्या 20% लोकांचा सुद्धा ऊस ते कारखान्याला घेऊन जात नाहीत. हे सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. प्रत्येक सेंटरवरती कधी सेंटर ऑफिसला कुलूप लागल्याशिवाय, सेंटर ऑफिसला आंदोलन लोक शेतकऱ्यांनी केल्याशिवाय कधीच सेंटर ऑफिसमध्ये प्रोग्राम पूर्ण झाला नाही. तोडणी ओढणी कार्यक्रम इतका भोंगळ आहे की ज्याचा फटका प्रत्येक शेतकऱ्याला बसतोय. आणि आमच्या कार्यक्षेत्रामध्ये एका बाजूला बिद्री, दुसऱ्या बाजूला फराळे, तिसऱ्या बाजूला तांबाळे, पलीकडचा आजरा, भोगावती, शाहू, मंडलिक कारखाना, DY पाटील कारखाना, बेडकेहाळचा कारखाना, म्हणजे राजाराम कारखाना, अशा अनेक कारखाने सगळेच्या सगळे हे आमच्या कार्यक्षेत्रातल्या याच बिद्री कारखान्याच्या सभासदांचा ऊस नेत आहेत. आणि त्यांनी ऊस दत्त दालमी अलीकडे आला. त्यांनी ऊस नेल्यानंतर आमचे शेतकरी कृत्य होतात. का तर एकदा माझा ऊस गेला. विद्यमान सत्ताधारी चेअरमन आणि त्यांच्या सहकार्याने पहिल्यांदा स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. जे कार्यक्षेत्रातल्या सभासदांनी करार केला ऊस नेऊ शकत नाहीत ते लोकांना काय नाही देणार. इतके भोंगळ विकास ऊस तोडणी कार्यक्रम आहे की ज्याचा फटका सातत्यानं आमच्या लोकांना बसतोय. आणि त्या सगळ्याचा जो काय उद्रेक आहे तो या निवडणुकीमध्ये होईल. साहेब, बिद्री कारखान्याचे विद्यमान चेअरमन KP पाटील साहेबांनी असा दावा केला आहे की सभासदांसाठी मी अनेक कल्याणकारी योजना राबवलेल्या आहेत, कामगारांसाठी अनेक उपक्रम राबवलेले आहेत, योजना राबवलेल्या आहेत. त्याबद्दल आपलं मत काय? मुळातच बिद्री सहकारी साखर कारखान्याचं एकूण काम म्हणजे राम भरोसे सरकार आहे. देशात सर्वाधिक रिकव्हरीचा झोन जिथं आहे त्या रिकव्हरी झोनमध्ये, म्हणजे विशेषतः मला सांगायला निश्चितपणे सगळ्याच सभासदांना आणि सगळ्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या नागरिकांना सुद्धा सांगायला आवडेल की देशातला बेस्ट रिकव्हरी झोन ज्याला म्हणू आपण, अगदी बेळगावच्या रेणुका शुगर्सपासून ते कोल्हापूरचा हा पट्टा 100 किलोमीटरचा पट्टा आहे की ज्या पट्ट्यामध्ये अत्यंत उत्कृष्ट रिकव्हरी आहे. त्या उत्कृष्ट रिकव्हरी म्हणजे हाय रिकव्हरी झोनमध्ये आम्ही सगळे ह्या बिद्री कारखान्याचा एकूण परिसर येतोय. त्यामुळे इथं काही न करता सुद्धा 13, 13.5, 14पर्यंतची रिकव्हरी नॅचरल येते. शेतकऱ्यांना कुठल्याही पद्धतीचं इथं या परिसरामध्ये फारशी मशागत म्हणजे वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी न करता सुद्धा. आता हे केल्यानंतर
त्या लोकांना जर काही ऊस विकास प्रोग्राम, ऊस विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून आणखीन चांगल्या पद्धतीनं जर काय त्यांना एक्सपोजर व्हिजिट दिल्या असत्या, त्यांना चांगल्या पद्धतीची खतं दिली असती, चांगली बियाणं दिली असती, तर अजूनसुद्धा रिकव्हरी वाढली असती. पण दुर्दैवानं रिकव्हरीचा भाग नाही. ऊस तोडणीच्या तरी आनंदी आनंद आहे आणि दराच्या बाबतीत तरी अत्यंत गंभीर विषय आहे. FRP प्रमाणे पैसे देणं हे कायदेशीर बंधनकारक आहे. 15 दिवसाच्या आत जर FRP प्रमाणे पैसे नाही दिले तर दर दिवसाप्रमाणे व्याज देणं ही कायदेशीर बंधनकारक आहे. आणि तरीसुद्धा FRPचे दिलेले पैसे लई भारी म्हणून सांगतात, अहो रिकव्हरी चांगली आहे त्यामुळे ते तुम्हाला द्यावंच लागेल. काल भोगावती कारखान्यानं 3200 रुपये जाहीर केलं, पंचगंगा कारखान्यानं 3300 रुपये जाहीर केलं, शाहू सहकारी साखर कारखान्यानं रिकव्हरीपेक्षा 100 रुपये जास्त, FRP पेक्षा जास्त 100 रुपये जास्त दिले. ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचं आणि दिशाभूल आणि भूलभुलैयाच्या माध्यमातून मी लई भारी अशा पद्धतीची टिमकी वाजवायचं काम विद्यमान चेअरमन साहेब करतायत. आम्ही ज्यावेळेला या सगळ्या गोष्टींची एका बाजूला ऑडिट रिपोर्ट आणि दुसऱ्या बाजूला जी काय सहकारातली कायदे आहेत, कारखानदारीतले नियम आहेत, त्या सगळ्या गोष्टींची ज्यावेळेला आम्ही नियमावली घेऊन बसलो त्यावेळेला मात्र यांना उत्तर देता येत नाही. त्यामुळे यांनी कामगारांच्या कल्याणाचं काम केलं नाही, यांनी शेतकऱ्यांच्या हिताचं काम केलं नाही, यांनी फक्त स्वहिताचं काम केलं. आज कामगारांना 26% 28% बोनस दिलाय अशा पद्धतीची ते भूमिका सांगतात. खरं म्हणजे त्यांना काहीतरी वाटलं पाहिजे. एक प्रशासक अरुण काकडे नावाचे, ज्यांना 1 वर्षासाठी सुप्रीम कोर्टानं नेमले, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे राज्य शासनानं त्यांची नियुक्ती झाली होती निवडणूक लांबल्यामुळं. FRP दिलीच, 4.5 लाख क्रशिंग झाल्यानंतर FRP दिली आणि FRP नंतर जो काय कोजनला फायदा झाला होता त्या कोजनच्या फायद्यातनं त्यांनी पहिला काम काय केलं असेल तर टनापाठीमागं 305 रुपये एक्स्ट्रा दिले आणि टनापाठीमागं 305 रुपये एक्स्ट्रा दिल्यानंतर परत आणखीन त्यांनी दुसरं काम काय केलं तर त्यावेळच्या सगळ्या कामगारांचा 28% बोनस रोखीने दिला. अलीकडच्या या लई भारी चेअरमन साहेबांच्या काळात कधीही रोखीनं बोनस झालेला नाही. त्यांची घोषणा केल्यानंतर पहिल्या टप्प्यात 10%, दुसऱ्या वर्षी 10% आणि राहिलेलं आहे त्याची डिपॉझिटची पावती 8%, अशा पद्धतीने त्यांचा थट्टा करायचं काम जे चेअरमन साहेब करतायत तेच आता असं सांगायला लागलेत की मी कामगारांच्या कल्याणाचं काम केलं. कामगारांचंही प्रचंड त्यांना आर्थिकदृष्ट्या ज्या पद्धतीनं सुविधा द्यायला पाहिजे होत्या त्या न देण्याचं काम त्यांनी केलं. त्यांनी कामगारांच्या कुठलाही बोनस वेळेवर दिला नाही आणि त्याच्याही पलीकडे पुढचं महापाप जर त्यांनी काय केलं असेल तर या कारखान्याच्या माध्यमातून स्वतःचं राजकारण चालवण्यासाठी ज्या पद्धतीनं चिठ्ठीवरच्या मुलांना, रोजंदारीवरच्या मुलांचा त्यांनी राजकीय वापर करण्याच्या दृष्टिकोनातून अनेक मुलांना, म्हणजे माझ्याबरोबर माझ्यासमोर प्रत्येक गावागावात अशी उदाहरणं आहेत की त्या गावातली मुलं कधी कोण 10 वर्ष झाले, कोण 20 वर्ष झाले, कोण 22 वर्ष झाले तिथं चिठ्ठीवरती काम करतोय आणि त्याला असं वाटतंय की भविष्यात मला हे परमनंट करून घेतील. दर निवडणुकीत ते असं गाजर दाखवतात की आता ही निवडणूक झाली की मी तुम्हाला परमनंट करतो, परंतु त्यांनी कधीच या कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना परमनंट केलं नाही. ऑडिट रिपोर्टमध्ये सातत्यानं ऑडिटरनी हा मुद्दा अधोरेखित केला आहे. त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही एकूण 400 हंगामी कर्मचारी आहेत ते भरले पाहिजेत. खरं तर 400 हंगामी कर्मचारी भरले तर ती मुलं सुरक्षित, त्यांना आर्थिक सुरक्षितता येईल आणि कामगारांचं कल्याण केलं असं म्हणता येईल. परंतु 400च्या ऐवजी 2400 लोक चिठ्ठीवरची घ्यायचे, त्या सगळ्यांना आशा दाखवून ठेवायची आणि त्यांचं कुटुंब आणि त्यांचं सगळं जीवनसुद्धा उद्ध्वस्त करायचं काम जर कोणी केलं असेल तर यांनी केलं. त्यामुळे यांनी नाही कामगारांच्या हिताचं काम केलं, यांनी नाही शेतकऱ्यांच्या हिताचं काम केलं, यांनी फक्त स्वहिताचं काम केलं. साहेब, बिद्री कारखान्याची आत्ताची आर्थिक परिस्थिती भक्कम असल्याचा दावा सत्ताधारी पक्षाकडून होतोय आणि तुमच्याकडून होते की बिद्री कारखाना आर्थिक संकटात आहे. नेमकी कारखान्याची आर्थिक परिस्थिती काय आहे आत्ताची? खरं तर बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं दोन्ही बाजूनं जे आरोप प्रत्यारोप होत आहेत त्या आरोप प्रत्यारोपांमध्ये आमच्या बाजूनं जी काय आमची भाषणं सगळ्यांची होत आहेत त्या भाषणांमधनं कारखान्याची एकूण वस्तुस्थिती, कारखानदारीचं भविष्य आणि त्यामध्ये आमची बिद्री कुठं आहे याच्याबद्दल प्रत्येक वक्ते आपण आपल्या आपल्या पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं मुद्दे मांडत असतात. परवा दिवशी समरजित सिंग राजे घाटगे, शाहू ग्रुपचे अध्यक्ष, त्यांचं भाषण आपण निश्चितपणे ऐकावं असं मला वाटतंय. 496 कोटीचं कर्ज आपल्याकडे आहे आणि बिद्री कारखानाच नव्हे तर कुठल्याही कारखानदारीमध्ये आणि एखाद्या व्यवसायामध्ये एकूण किती टक्के कर्ज घ्यावं याचा जो रेशो आहे तो 30%च्या आत एखाद्या इंडस्ट्रीनं त्यांच्या बॅलन्स शीटप्रमाणे 30%च्या आत कर्ज घेतलं पाहिजे. बिद्री कारखान्यानं एकूण त्यांच्या रेशोप्रमाणे 57% कर्ज घेतलेलं आहे. म्हणजे आपण डेंजर झोनच्या पुढं आहोत आणि जर अशीच परिस्थिती राहिली तर पुढं उद्या जे काही दुर्दैवानं काही कारखाने अडचणीत आले आर्थिक आणि ज्यांना आज सुद्धा बँकेच्या वरती व्हेंटिलेटरवरती काम करावं लागतंय, आमची सुद्धा अवस्था तशी होईल.
याबद्दल खरं तर संचालक मंडळानं सत्ताधाऱ्यांनी वस्तुस्थिती समजून घेऊन पुढे गेलं पाहिजे. ते प्रत्येक वेळेला ह्या गोष्टीची टिमकी वाजवतात की आम्ही लय भारी आहे, आर्थिक सक्षम आहोत. खरं तर बिद्री कारखान्याच्या संस्थापकांनी ज्या ठिकाणी कारखाना उभा केला आहे त्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशनच आहे. त्यात त्यांचा काय चेअरमनांचा काहीच रोल नाही. त्यानंतर एक गुंठाभर जमीन यांनी घेतली असं यांनी सांगावं आणि मी प्रॉपर्टी वाढवली. आपल्या घरात आपल्या पूर्वजांनी घेतलेल्या जमिनीचं सुद्धा त्या काळाचं जर त्यावेळेला 10,000 रुपये गुंठा असेल तर 60 वर्षानंतर 1,00,000 गुंठा नॅचरल होणार. त्याप्रमाणे प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन हे नियमाप्रमाणे वाढतंय, तसंच वाढलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की 2 प्रोजेक्ट त्यांनी केलेत, एक कोजन आणि दुसरा इथे डिस्टिलरी. कोजनचा प्रोजेक्ट केला, त्याचा फायदा लोकांना देण्यासाठी त्या वेळेला तुम्ही इतक्या वेळेला सांगितलं होतं, अनेक सभा समारंभांमधून सांगितलं होतं, ऑडिट रिपोर्टमध्ये ते आहे, जाहीर भाषणांमधून त्याने सांगितलं होतं की कोजन सुरू झाला की टनापाठी मग 150 रुपये, 200 रुपये, 300 रुपये अशा पद्धतीनं आम्ही सगळेच्या सगळे पैसे सभासदांना देणार आहोत. कर्जमुक्त झाल्यानंतर तरी आम्ही पूर्णच देणार आहोत. अहो, कर्जमुक्त होऊन 3 वर्षे झाली, परंतु कोजनच्या 1 रुपयाचा फायदा त्यांनी दिलेला नाही. आणि प्रशासकाच्या कालावधीमध्ये मात्र प्रशासक अरुण काकडे यांनी टनापाठीमागे 305 रुपये फक्त एकदा संधी मिळाल्यानंतर दिले. यांचा हेतू लक्षात येतोय, जेवढा फायदा तेवढाच तोटा. कोजनचा जेवढा फायदा होतोय तसाच 5 वर्ष यांनी कारखान्याला तोटा दाखवला. आणि ती बॅलन्स शीट सुद्धा अशी जमवली की जसा मटक्याचा आकडा सेम येतोय तसा जरा सुद्धा काही फरक केलेला नाही. याचा अर्थ असा आहे की कोजनला जो फायदा मिळतोय तो फायदा पूर्णपणे कारखान्याचा तोटा दाखवून ती रक्कम त्यांनी मुरवलेली आहे. सभासदांना, उत्पादकांना पैसे द्यायचे नाहीत, तर त्या कारखान्याच्या एकूण सगळ्या बॅलन्स शीटमध्ये फेरफार करून हे सगळेचे सगळे पैसे त्यांनी मुरवलेत. शेतकऱ्यांचं नुकसान केलंय. आणि कारखानदारीमध्ये आज सुद्धा एका बाजूला शाहू साखर कारखान्यानं आज FRP पेक्षा 100 रुपये एक्स्ट्रा दिले. पंचगंगानं 3200 रुपयाच्या ऐवजी 3300 रुपये दिले. भोगावतीकडे कुठलाही बाय प्रॉडक्ट नाही. आज त्यांच्याकडे नाही डिस्टिलरी आहे, नाही कोजन आहे, तरी सुद्धा FRP प्रमाणे त्यांनी 3200 रुपये दिले. नॅचरल तुम्ही 100-200 रुपये वाढवून द्यायला पाहिजेत, ते आमच्या हक्काचे आहेत. तुम्ही काय मेहरबानी करताय अशाला भाग नाही. FRP देणं नाही दिली तर तुमच्यावरती कायदेशीर कारवाई होईल. तुम्ही ज्या पद्धतीने लोकांना सांगताय, दुसरी बाजू ज्यावेळी आम्ही आता लोकांना सांगालो त्यावेळेला हे पटायला लागलं. त्यामुळे कारखान्याची आर्थिक स्थिती सुद्धा या मंडळींनी गरजेपेक्षा जास्त कर्ज काढलेले असल्यामुळे भविष्य काळामध्ये या कारखान्याला आर्थिक अडचण सुद्धा येऊ शकते. हे कर्तृत्व या विद्यमान चेअरमन साहेबांनी त्यांच्या सहकार्याने केले. तुम्ही इथेनॉल प्रकल्पासह इतर जे प्रकल्प राबवले जाणार आहेत कारखान्यात त्याला तुम्ही विरोध करताय असे सत्ताधाऱ्यांकडून तुमच्यावर टीका होते. हे एक गमतीचा आणि अतिशय गंभीर विषय आहे. खरं तर कारखान्याचे चेअरमन हे अजूनही कुठल्या विश्वात वावरतात मला कळत नाही. कुठलंही एखादा प्रोजेक्ट उभा करायचा असेल तर आवश्यक त्या परमिशन घेणं आणि आवश्यक त्या परमिशन घेऊन काम करणं ही आपली जबाबदारी आहे. एवढा मोठा प्रोजेक्ट ज्यावेळेला बिद्री कारखान्याच्या सभासदांच्या पैशातून उभा करताय, कर्ज काढताय, त्यासाठी 150 कोटीचं कर्ज काढताय, त्यावेळेला त्यासाठी आवश्यक असणारा NA, त्यासाठी आवश्यक असणारी एन्व्हायरमेंट क्लिअरन्स, त्यासाठी आवश्यक असणारा पोल्युशनचे परमिशन्स, त्यासाठी आवश्यक असणाऱ्या एक्साईजची परमिशन्स, ह्या घेऊन तुम्ही पुढे जाणं हे क्रमप्राप्त आहे. तुम्ही मुळातच काही गोष्टी चुकीच्या केल्या, त्या चुकीच्या गोष्टी दुरुस्त करा. माझी अजून सुद्धा विनंती आहे. मी सोडून द्या, मी पलीकडच्या एका कारखान्याचं, त्या कारखान्याचं नाव नाही घेणार मी, परंतु एका सामान्य माणसानं केलेल्या तक्रारीनंतर पोल्युशन विभागानं 1 वर्षभर एका कारखान्याचा सीझन बंद पडला. अलीकडे कायदे खूप कडक आहेत, लोकांमध्ये खूप जागृती आहे. दुर्दैवानं अशा पद्धतीनं एखादा युनिट उभा करत असताना अशा चुकी करू नयेत ही अपेक्षा आहे. ही अपेक्षा राहिल्या बाजूला आपलं ते ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, अशी जी काही भावना आहे. अहो, या कारखान्यात संजय गांधी निराधार योजनेतल्या लाभार्थ्याला आम्ही 1000 रुपये पेन्शन लागू करतोय, त्यावेळेला 100 क्रायटेरिया त्याला असतात. इंदिरा आवासचं घरकुल ज्यावेळेला आम्ही देतोय त्यावेळेला ग्रामसेवक 150 कागद घेतल्याशिवाय ती परमिशन देत नाही. आणि इथं मात्र ज्या पद्धतीनं अजून NA झालेलं नाही, अजून कामं बाकीचे त्याच्यातल्या बाकीच्या परमिशन झाले नाहीत. तुम्ही प्रोजेक्ट 70% पूर्ण केलाय असं करू नका. तुम्ही आवश्यक त्या परवानग्या घ्या आणि ते पूर्ण करा, कारण कुणी तक्रार केली तर अडचण होईल. या कारखान्याच्या प्रोजेक्टला कुणी माणसानं, सामान्य माणसानं जर तक्रार केली तरी सुद्धा अडचण देऊ शकतो. एवढं भान किमान त्याने ठेवावं. ज्यावेळेला जबाबदारी असते, आपण काही चुकलो असेल तर किमान तेवढं पत्ते पळा. आम्ही अडवले असं म्हणून सांगताय, जर आम्ही अडवायचं असतं तर विधानसभेत मीच नव्हे, सामान्य एखाद्या माणसानं जर तक्रार दिली तर तो प्रोजेक्ट अडेल. पण अशा गोष्टी करणं हे कारखानदारीच्या हिताचं नाही, हे आम्हालाही कळते. पण दुर्दैवानं आपल्या चुका बाजूला, आपल्या चुकांचं पाप दुसऱ्याच्या माथावर मारायची पद्धत ही जी काही चेअरमन साहेबांची आहे ती अतिशय घृणास्पद आहे.
या माणसांना आवश्यक परमिशन घ्यायच्या आधी कसा काय प्रोजेक्ट सुरू केला? तुम्हाला कुणी अधिकार दिला की 150 कोटीचा प्रोजेक्ट आणि एवढा मोठ्या कारखान्यातला आर्थिक निर्णय घेत असताना आवश्यक त्या परमिशन घ्यायच्या अगोदर तुम्ही काम करताय? ज्या डिस्टिलरीच्या बाबत तुम्ही बोलताय, सेंट्रल गव्हर्नमेंटला एनए झाल्याशिवाय तुम्हाला तुमच्या सगळ्या सबसिडी मिळणार नाहीत. मग सबसिडी मिळणार नसतील तर आवश्यक परमिशन घेण्याबद्दल तुम्ही काय केलं? तुमची जबाबदारी आहे, मेहरबानी तुम्ही करत नाही. तुम्ही पहिला काम करा, उरलेल्या परमिशन सुद्धा घ्या. उगाच नको ते तुंतून वाजवायचं आणि सभासदांची दिशाभूल करायची आणि कारखान्याचं नुकसान करायचं. पलीकडच्या बाजूला अशाच एका कारखान्यामध्ये दुर्दैवाने काही तक्रारी झाल्या, राजकीय स्पर्धा झाली, तो कारखाना अडचणीत आला. आपल्याला ह्या कारखान्याच्या माध्यमातून लोकांचं कल्याण साधायचं आहे. तक्रारी करायचा उद्देश असता तर कधीच आपण तक्रारी करू शकलो असतो. आपण या गोष्टीची फक्त ज्यावेळेला तुम्ही बोललात, खरं तर हे बोलायला नको पाहिजे. आपली एखादी गोष्ट चुकते, चुकलं तर चूक आहे, झाकली मूठ सव्वा लाखाची. तुम्ही या कारखानदारीच्या हितासाठी योग्य पद्धतीनं तात्काळ त्या परमिशन्स घ्यायला पाहिजेत. आज तुम्ही पहिल्या स्टेजचं याने घेतलंय, अजून बांधकाम परवानाच्या बाबतीचं याने तुम्ही घेतलेलं नाही, ते सुद्धा घ्या. ती तुमची जबाबदारी आहे. मेहरबानी करत नाही. या कारखान्याच्या विश्वस्त म्हणून ज्यावेळेला तुम्हाला नेमलंय त्यावेळेला तुमच्या मनानं, तुमच्या लहरीनं काम करायचा अधिकार तुम्हाला नाही. या कारखान्याच्या सभासदांच्या हितासाठी योग्य निर्णय घेणं, आणि जर चुकाल तर त्याची शिक्षा तुम्हाला भोगावी लागेल, पण तुमच्यामुळे विनाकारण सगळ्या सभासदांना भोगावं लागेल. याची भान ठेवून किमान बोला आणि आवश्यक त्या परमिशन घ्या. कारखान्याच्या हिताच्या आड येणं अशा पद्धतीचं पाप कुठलाही कारखान्याचा कर्मचारी, सभासद कोणी असेल तर असं करणार नाही. परंतु दुर्दैवानं आवश्यक परमिशन न घेता जुन्या काळातल्या जुन्या विचारानं आपण निघायचं अशी अवस्था नाही आहे. आज कायदे कडक झालेत, नियमावलीच्या पलीकडे कोणी आपल्याला जात नाही. ह्या सगळ्या गोष्टींचं भान ठेवून आपण परमिशन घ्या आणि पुढे चला. याला थांबवणं वगैरे म्हटलं तर सामान्य माणूस थांबू शकेल. मी तरी आमदार आहे. एवढं तुम्ही गंभीर चुका केलेत, तुम्हाला एवढं सुद्धा भान कळत नाही की या गोष्टी सार्वजनिक पद्धतीनं मांडणं म्हणजे आपण आणखीन आपल्या पायावरती दगड मारून गेलो. या सगळ्या गोष्टी घ्या, राजकारण बाजूला ठेवूया. हा कारखाना तुमचा, माझा, या सभासदांचा आणि आपल्या सगळ्यांच्या भविष्याचा आहे. त्यामुळे त्या गोष्टीची भान आम्हालाही कळते. फक्त दुर्दैवानं आपल्यावरचे दोष दुसऱ्यांवरती ढकलण्याची पद्धत, पण त्याच्यामध्ये कारखान्याचं नुकसान होऊ नये याची भान सुद्धा चेअरमन साहेबांनी ठेवावं. साहेब, राज्याच्या सत्तेत भाजप आपला मित्रपक्ष आहे, मात्र त्याच भाजपचे जिल्हाध्यक्ष आता आपल्या विरोधात गेलेले आहेत. या भूमिकेबद्दल तुमचं मत काय आहे? नाही, ही सहकारातली निवडणूक आहे आणि सहकारातल्या निवडणूक ही स्थानिक पातळीवरच्या त्या ज्या घटातटाची तिथल्या स्थानिक परिस्थितीवरती होत असते. आता राज्यातल्या जिल्हाध्यक्ष इकडे गेले तर त्याच्या पलीकडच्या बाजूला असणाऱ्या महाविकास आघाडी आणि आमच्या महाविकास आघाडी आणि आता शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी ह्या युतीतले नेते सुद्धा एकत्र आहेत. परंतु कारखानदारी किंवा सहकारी संस्थांचं राजकारण वेगळं आणि पक्षीय राजकारण वेगळं. त्यामुळे याच्याकडे फारसं अशा पक्षीय अँगलनं बघणं अपेक्षित नाही. सहकारी संस्थेच्या राजकारणामध्ये स्थानिक पातळीवरचे गट, तट आणि त्यांच्या युत्या याच्यावरतीच हे काम होत असते. त्यामुळे त्याच्याबद्दल काही फार बोलावं असं मला वाटत नाही. जर कारखान्यात जर आता आपली जर सत्ता जर आली तर कारखान्याच्या सभासदांसाठी, कामगारांसाठी तुमचे नवीन काही संकल्प आहेत का किंवा योजना आहेत का? बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या एकूण समृद्धतेमध्ये भर घालण्यासाठी या सत्ता आल्यानंतर पहिल्यांदा ऊस विकास कार्यक्रम अत्यंत प्रभावीपणे राबवणं, एक्सपान्शन जे झालंय त्याच्यापेक्षा सुद्धा जर आणखीन काय सुविधा देता आल्या तरी निश्चितपणानं प्रत्येक सभासदाचा, आज 30% सभासदांचा सुद्धा ऊस, मी दाव्यानं सांगतोय की ते जात नाही, तर सगळ्या 100% सभासदांचा ऊस नेण्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करणं, या सगळ्या लोकांना बाय प्रॉडक्ट्सचा फायदा देणं. FRPच्या पेक्षा जे पैसे न्यायाने देता येतात. म्हणजे मला एक सांगायचं आहे की अजितदादा पवार साहेबांनी परवा माळगंगाला FRP पेक्षा 500 रुपये वाढवून दिले. का दिले? तर ते जो फायदा कोजनमध्ये असेल, डिस्टिलरीमध्ये असेल झालाय तो त्यांनी विभागून दिला. आमची सुद्धा जबाबदारी असं आहे की माझ्या कारखान्याचं, आमच्या कारखान्याच्या सभासदांना, उत्पादकांना जो त्यांच्या हिश्श्याची रक्कम आहे ती मेहरबानी करून मी दिली म्हणून नाही, ते कायद्यानंच त्यांना देणं बंधनकारक आहे. आज फक्त अनेक वर्ष ही FRPची रक्कम देऊन मी लई भारी म्हणून सांगतायत. FRP प्लस जो काय मोलॅसिस असेल, डिस्टिलरीचा असेल, कोजनचा असेल, त्याचा फायदा सुद्धा घेऊन शेतकऱ्यांना अर्थकारणामधून समृद्ध करणं, त्यांच्या आर्थिक हिताचा निर्णय घेणं ही पहिलं कर्तव्य असेल. ऊस विकास कार्यक्रम हा एक अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे. राजे विक्रमसिंह घाडगे नेहमी सांगायचे की कारखान्याच्या संचालकांची गेस्ट हाऊसमधलं जेवण केलं तर जेवणानं कारखान्यावर बोजा पडत नाही, पण संचालकाची तब्येत बिघडेल. परंतु ऊस विकास कार्यक्रम बिघडला तर मात्र निश्चितपणाने कारखान्याची तब्येत बिघडेल. गेली 20 वर्ष या कारखान्याची कधीही ऊस विकास कार्यक्रमासाठी काम केलं नाही. खरं म्हणजे तुमच्याकडच्याच एका मुलाखतीत मी बघितलं की ते आता
40 वर्षानंतर 23 वर्ष ते चेअरमन आहेत आणि आता ते सांगतायत की मी ऊस विकास कार्यक्रम करणार, एकरी 30 टनाच्या ऐवजी 60 टनापर्यंत जाणार. इतके वर्ष काय झोपला होतात काय तुम्ही? तुमची जबाबदारीच होती की 30 टनाच्या वरती 60 टनावर जायसाठी तुम्ही दत्त शिरोळचा पॅटर्न बघा, तुम्ही जी डी बापू लाड यांचा क्रांतीवीर आपल्या जी डी लाड कारखान्याचा म्हणजे क्रांती कारखान्याचा प्रोग्राम बघा, शाहू कारखान्याचा प्रोग्राम बघा, कालचं दत्त दालमिया की ज्या दत्त दालमियाचे 2.5 TCDचा प्लांट 10,000 झाला, त्यांची हाय रिकव्हरी झोनमध्ये असलेल्या ह्या सगळ्यामध्ये सुद्धा 13.69 वर रिकव्हरी आली. रिकव्हरी वाढताना त्याचा फायदा हा सभासदांना म्हणजे उत्पादकांना मिळतोय. आमचा ऊस विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून एकरी उत्पादन शेतकऱ्यांचं वाढलं पाहिजे, त्यासाठी जो काय एक प्रोग्राम केला तर निश्चितपणानं टना पाठीमागे जर 200-300 रुपये आणखीन आपण देऊ शकलो तर खूप मोठं काम आहे. ते काम आपल्याला करावं लागेल. नवनवीन टेक्नॉलॉजी, पूर्वीच्या काळातली कारखानदारी ही फक्त साखर उत्पादन करणारी कारखानदारी होती, परंतु आता साखर हा लास्ट प्रॉडक्ट होईल. इतके बाय प्रॉडक्ट्स जे आहेत ते आता इथेनॉल झालं, डिस्लरी झाली, कोजन झालं, वेगवेगळ्या पद्धतीच्या नवीन आणखीन कल्पना येत आहेत. आता तरी इतक्या चांगल्या पद्धतीनं कारखानदारीला खूप चांगलं भविष्य आहे की ज्या भविष्याच्या माध्यमातून सगळ्या ह्या कारखान्याचं खूप चांगल्या पद्धतीनं अर्थकारण समृद्ध करता येईल. ते करण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत चांगलं नियोजन करून जे चांगलं असेल ते आपल्याकडे राबवण्याची आपली जबाबदारी आहे, ते आपण करू. तिसरा मुद्दा आहे की कामगारांच्या हिताच्या दृष्टीनं वेगवेगळ्या पद्धतीनं एखादं चांगलं हॉस्पिटल्स बांधणं असेल, एज्युकेशन कॅम्पस जो आहे तो अजून चांगल्या पद्धतीनं करण्याच्या दृष्टिकोनातून असेल, आणि अनेक वर्ष रखडलेली नोकर भरती की ज्या नोकर भरतीचं दर निवडणुकीला गाजर दाखवून निवडणूक लढवायची आणि पूर्वीच्या त्या जुन्या पुढाऱ्यांच्या सारखं फक्त लोकांना आश्वासन द्यायचं. काळ बदलला आहे, वेळ बदलली, आता नवीन पिढी खूप चांगल्या पद्धतीने ॲडव्हान्स आहे. जर आम्ही कारखान्यांच्या जीवावरतीच बसलो असतो तर हे आमच्या सगळ्या पिढीचं नुकसान झालं असतं. आज पुण्यात, मुंबईत, कोल्हापुरात IT मध्ये, आपल्या इंडस्ट्रीमध्ये सगळीकडे आमची मुलं आहेत. 5 स्टार MIDC जर आपण गेला तर कितीतरी मुलांची लोंढे जे आहेत ते आमच्या भागातले आहेत. ते सगळे लोक जर ह्या कारखान्याच्या चिठ्ठीकडे बघितलं असतं तर त्यांचं भविष्य संपलं असतं. आपल्याला पहिल्या टप्प्यात जी भरती आहे ती भरती करणं, पहिल्या 400 लोकांची जी भरती आहे ती भरती करणं, आणि लोकांना ज्यांचं होत नाही त्यांना तुम्ही दुसरा पर्याय शोधावून सांगणं. लोकांची फसवणूक करून तुझं बघतो करतो म्हणून जे काय नुकसान केलं, एक पिढीचं नुकसान ह्या मंडळींनी केलं, तसं न करता कामगारांच्या दृष्टीने अत्यंत चांगल्या पद्धतीचे निर्णय घेणं. थोडक्यात बिद्री सहकारी साखर कारखाना हा 4 तालुक्यातल्या 218 गावांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वपूर्ण, अत्यंत उपयुक्त, ही अतिशय चांगल्या पद्धतीनं एक अर्थकारणाला समृद्ध करणारी अशा पद्धतीची एक संस्था आहे. त्या संस्थेचा लाभ प्रत्येक सभासदाला मिळण्यासाठी जे करावं लागेल, पिट्टी साखर देण्यापेक्षा सुद्धा 1 नंबरची साखर कशी देता येईल. 15 रुपये त्यांनी सांगितलं. काल त्यांना उपरती झाली सन्माननीय मुश्रीफ साहेबांना की 15 रुपये साखर करतो. अरे मग 20 रुपयाची साखर इतके वर्ष का दिली तुम्ही? आम्ही तर रस्ता रोको आंदोलन केलं, त्यावेळेला सुद्धा तुम्ही बोलला नाहीत. अलीकडच्या पलीकडच्या कारखान्यांमध्ये बघा, कुठल्या कारखान्यामध्ये 3 रुपये दिले जाते. आमच्याकडे बाळासाहेब पाटील सहकार मंत्री, माजी सहकार मंत्री होते, त्यांच्या कारखान्यामध्ये तरी जी मार्केटमध्ये सगळ्या ग्राहकाला दिली जाते ती साखर दिली जाते, आणि इथं मात्र जी खपणार नाही ती पिट्टी साखर आमच्याकडे दिली जाते. या सगळ्या सभासदांना त्याचा फायदा व्हायच्या दृष्टीनं जे निर्णय असतील, जे या राज्यात आणि देशात सगळ्यात चांगला असेल ते सगळं आपल्या बिद्रीमध्ये करायसाठी आम्ही प्रयत्न करू, एवढी खात्री मी आजच्या मुलाखतीच्या निमित्तानं देतो. या मुलाखतीच्या निमित्तानं तुम्ही बिद्री कारखान्याचे जे सभासद आहेत त्यांना काय संदेश द्याल किंवा काय आव्हान कराल? बिद्री कारखान्याच्या सभासदांना मी इतकीच विनंती करेन, खरं म्हणजे गेल्या 23 वर्षामध्ये सन्माननीय KP पाटील साहेब चेअरमन म्हणून काम करत आहेत. त्या कारखान्याच्या एकूण प्रगतीसाठी त्यांनी केलेलं काम आणि त्यांनी दिलेलं योगदान, ह्या 2 गोष्टींचा विचार केल्यानंतर, एक अलीकडं 60 वर्षानंतर 7,000-7,500 TCDवरती आपण आलो. या 7,500 TCDवरती यायसाठी त्यांनी इतकी वर्षे घालवली. एखाद्या घरातला कुटुंब प्रमुख सुद्धा जर गतिमान असेल, त्याच्यासमोर व्हिजन असेल, तो जर चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी प्रचंड मेहनत घेत असेल तर कुठंतरी ते कितीतरी प्रगतीवरती ते कुटुंब जाते. परंतु एखादा कुटुंब प्रमुख फक्त मी भारी, मी सगळं चांगलं काम करतोय, मलाच सगळं कळतंय असं म्हटलं तर काय होऊ शकते. त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे KP पाटील साहेब. 60 वर्षानंतर 7,500 TCD म्हणजे फक्त आता क्रशिंग तुम्ही केलं, आणि कोजन आणि आता इथेनॉलची कामं आपण चाललंय. कुठं पलीकडच्या बाजूला मुश्रीफ साहेबांनी तुमच्या नंतर येऊन 10 वर्षामध्ये 8,000 क्रशिंग चालू केलं. दत्त दालमियानं 10,000 क्रशिंग चालू केलं. पलीकडच्या बाजूला जव्हार कारखान्याचं आता 16,000 क्रशिंग आहे. दत्त साखर कारखान्याचं 12,000 क्रशिंग आहे. आपण कुठं आहोत? या परिसरामध्ये दुसरे कारखाने निघायलाच नको पाहिजे होते.
ते सगळे कारखाने फक्त तुमच्या त्याला काय म्हणूया आपण, तुमच्या पूर्ण म्हणजे नियोजन शून्य कारभारामुळे झाले, किंवा काही कारखाने व्हायसाठी तुम्ही सभासदांचा हाल केले काय? आज फराळे कारखाना आणि इंदिरा साखर कारखाना जो झाला ते व्हायलाच नको पाहिजे होतं. एवढं चांगल्या पद्धतीचं काम तुम्ही करायला पाहिजे होतं. काही काम केलं नाही, फक्त स्वतःची आरती ओवाळून घेण्यासाठी सभासदांचं प्रचंड हार केलं. दरवर्षी वाजत गाजत जाळून ऊस न्यायची प्रथा जी आहे ती कायम ठेवली. कुठल्याही माणसाचा ऊस गेलाय म्हणून एकही माणूस तुमच्यावरती समाधान नाही. सेंट्रल ऑफिसमधले एकूण सगळा भोंगळ कारभार, तुमच्याकडे नियोजन शून्यता, ह्या सगळ्या गोष्टींचा फटका जो काय झाला आहे तो भविष्य काळामध्ये दुरुस्त करण्यासाठी आणि सभासदाला या बिजली कारखान्याचा ज्या काळात पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेला 250 रुपयाचा शेअर्स होता त्यावेळेपासून लोकांनी जे काही पैसे दिले ते आज 15,000 रुपयाचा शेअर्स आपण केला आहे. त्याचा परतावा आम्ही काय देतोय? त्यांच्यासाठी अजून चांगल्या पद्धतीच्या सुविधा ज्या ज्या सगळ्या एकूण सगळ्या राज्यभरातल्या चांगल्या कारखानदारीमध्ये असतील त्या सगळ्या राबवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. लोकांच्या मध्ये एका बाजूला बिद्री कारखान्याच्या कामकाजामध्ये या लोकांनी केलेला प्रचंड भ्रष्टाचार आम्ही टेस्ट ऑडिटच्या निमित्तानं मांडला आहे. टेस्ट ऑडिटमधल्या 1 ते 18 मुद्द्यांची उत्तरं देण्याऐवजी वेळ मारून घेण्याचं काम ते करतायत. दुसऱ्या बाजूला या कारखान्याच्या सभासदांच्या हिताच्या दृष्टीने जे जे निर्णय कारखानदारीमध्ये घेणं आवश्यक आहे ते घेण्यासाठी सुद्धा अपेक्षित काम यांनी केलेलं नाही. आणि तरीसुद्धा हे आपण किती बरोबर होतो असं सांगायचा प्रयत्न करतात. या सगळ्याची गेल्या वर्षभरामध्ये प्रत्येक सभासदांपर्यंत पोहोचून आम्ही सगळेजण वस्तुस्थिती मांडतोय. आणि मला खात्री आहे आणि या मुलाखतीच्या निमित्तानं सुद्धा मी तमाम सगळ्या बिद्री कारखान्याच्या सभासदांना विनंती करेन की एकदा आमच्याकडे 5 वर्षांसाठी संधी देऊन बघा. गेल्या 23 वर्षांमध्ये ज्या माणसाकडे जबाबदारी दिली तो माणूस आमचा 30% ऊस घेऊन जाऊ शकला नाही. आता त्या माणसाकडे आणखीन आपण देण्यापेक्षा आम्ही लोक नवीन आहोत, त्याच कारखान्याच्या सभासदांची आम्ही मुलं आहोत. आमच्याकडे तुम्ही एकदा हा कारखाना दिल्यानंतर 5 वर्षामध्ये अपेक्षित अशा पद्धतीचा बदल नाही झाला तर सभासद हा या लोकशाही प्रक्रियेमध्ये राजा आहे. उद्या आम्हा सगळ्यांना ताकदीनं थोपवायची सुद्धा जबाबदारी तुमची आहे. पण मला खात्री आहे आमच्याकडे जे व्हिजन आहे, आमच्याकडे जे नियोजन आहे, आमच्याकडच्या नेतृत्वाकडे जी दृष्टी आहे आणि जगात काय चाललंय त्याच्याशी स्पर्धा करण्याची आम्हा सगळ्यांची खूप मोठी उमेद आहे. त्या सगळ्याचा फायदा बिद्री कारखान्यासाठी करण्यासाठी आपण आमच्या परिवर्तनाला साथ द्या, आम्हाला आशीर्वाद द्या. आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं एकदा ही निवडणूक आपल्या सगळ्यांच्या सगळ्या सहकार्याने जिंकल्यानंतर 5 वर्षांमध्ये आपण सगळ्यांनी निश्चितपणे आम्हाला प्रचार करायला लागणार नाही एवढ्या चांगल्या पद्धतीनं आमच्यावरती शाबासकी द्याल, एवढे काम आम्ही करू, एवढं विश्वासानं आपल्याला सांगतो. बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आपली काय भूमिका आहे आज या निवडणुकीच्या माध्यमातून आमदार प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलेले आहे. याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या बिद्री कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण काही निवडक नेत्यांच्या मुलाखती घेत आहोत. बिद्री कारखान्याच्या निवडणुकीमध्ये एक चर्चेचा विषय ठरला आहे तो म्हणजे मेहुण्या पाहुण्यांचं राजकारण. अर्थात KP पाटील साहेब आणि त्यांचे दाजी AY पाटील साहेब हे एकमेकाच्या विरोधात लढत आहेत. या अनुषंगानं आपण राजश्री शाहू शेतकरी पॅनेलचे नेते AY पाटील साहेब यांची खास मुलाखत घेणार आहोत. नमस्कार साहेब. नमस्कार साहेब, आपले नेते जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ साहेब, KP पाटील साहेब यांच्याबरोबर तुम्ही राजकारणामध्ये वर्षानुवर्षे एकत्र आहात. मात्र बिद्री कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांच्याशी तुम्ही फारकत घेतलीत आणि त्यांच्या विरोधात तुम्ही आता लढत आहात. ही भूमिका घेण्याची वेळ तुमच्यावर का आली? गेली 30 वर्ष मी आमचे नेते मुश्रीफ साहेब आणि KP पाटील साहेब यांच्याबरोबर राजकारणामध्ये काम करतोय. सगळ्या संघटना वाढवण्याचं काम केलं, पक्ष वाढवण्याचं काम केलं आणि अलीकडच्या 10 वर्षामध्ये मला आपण या राजकीय काहीतरी द्यावं, एखाद्या मोठ्या पदावर संधी द्यावी ही सातत्याने मी भूमिका मांडत होतो. गेली 10 वर्षामध्ये आज देऊया, उद्या देऊया, उद्याच्या निवडणुकीला बघूया अशी भूमिका सातत्याने मुश्रीफ साहेबांनी घेतली. अनेक वेळा माझी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. 2019च्या काळात निवडणुकीच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळासुद्धा अशाच पद्धतीने मला पवार साहेबांच्या समोरून येऊन काही शब्द दिले. कारखान्याचा चेअरमन करतो, विधान परिषद देतो, कसल्या प्रकारची त्यांच्यामध्ये शब्द पाळला नाही, पाळत नाहीत. आणि म्हणून मग या निवडणुकीमध्ये बिद्रीच्या निवडणुकीमध्ये ही 10 वर्षे मला या ठिकाणी त्यांनी जी
वागणूक दिली आहे, अपमानास्पद वागणूक दिली आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करून मी त्यांच्यातून बाहेर पडून या कारखान्याच्या परिवर्तनासाठी जी आघाडी झाली त्यामध्ये मी सामील झालेलो आहे. साहेब, बिद्री कारखान्याचे उपाध्यक्षपद तुम्ही भूषवलेले आहात. ज्यावेळी तुम्ही उपाध्यक्षपदावर कार्यरत होता त्यावेळी बिद्रीचा कारभार तुम्हाला अतिशय चांगला वाटत होता. मात्र आता बिद्री कारखान्याच्या कारभारावर तुम्हीच टीका करत आहात. याबद्दल काय सांगाल? बिद्री कारखान्याचा मी व्हाईस चेअरमन होतो. मला व्हाईस चेअरमन केलेलं होतं. पण त्यावेळेलासुद्धा मला सातत्यानं कारभारामध्ये कधी लक्ष घालू दिलं नाही, कधी मला विश्वासात घेतलं नाही. व्हाईस चेअरमन फक्त म्हणून मी नावाला होतो. तरीसुद्धा ते आमचे नेते आहेत. आम्ही या जिल्ह्यामध्ये संघटन चांगले केले, मतदारसंघामध्ये संघटन चालू केले. आमचे नातिक होते आहेत, ते मेहुणे आहेत. पण आम्ही कधीही असा मनामध्ये विचार आणला नाही. पण तो अलीकडच्या काळामध्ये त्यांची जी भूमिका मी बघितली, त्या भूमिका मनमानी कारभार, कुणाला विश्वासात घ्यायचं नाही, कधीही कुणाला काय विचारून काय करायचं नाही, ही भूमिका मला त्यावेळी आवडत नव्हती. परंतु नातीगुटी तुटू नये, नेतृत्वाला बाधा येऊ नये, ही भूमिका घेऊन मी त्यावेळेला कारभार केला. आणि मग चांगलं म्हणायचं पाहिजे ना, त्यात थांबायचं म्हणून आम्ही चांगलं म्हणतो. चांगलं कधी चाललेलं चांगलं नव्हतं, आम्ही काय बोलू शकत नव्हतो. अशी परिस्थिती आमची होती. राजाचा पोपट मेला कोणी म्हणायचं, अशी माझी त्या काळामध्ये अवस्था होती. साहेब, आपण आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षेपुढे नाती गोती देखील विसरलात, अशी टीका आता तुमच्यावर होत आहे. नाही, मी माझी राजकीय महत्त्वाकांक्षा फार मोठी काय नव्हती. त्यासाठी मी नातीगोटी तोडलेल्या नाहीत. के.पी. पाटील साहेबांनी गेल्या 10 वर्षामध्ये मला जी वागणूक दिली आहे राजकारणामध्ये, चुकीच्या पद्धतीनं अपमान करणे, माझ्या तालुक्यामध्ये माझ्या लोकांना बोलवून काहीतरी माझ्यापासून बाजूला कसं दूर करता येईल, ही भूमिका के.पी. पाटलांनी अलीकडच्या 10 वर्षाच्या काळामध्ये घेतल्यामुळं मला हा निर्णय घेता आला. माझी राजकीय, प्रत्येक माणसाला राजकीय महत्त्वाकांक्षा असतेच, पण मी कधी मनामध्ये आणलं नाही. के.पी. पाटील हे माझे नेते आहेत. सातत्यानं त्यांच्या राजकारणासाठी जे काय करायला लागेल ते सातत्यानं गेली 35 वर्ष मी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी नात्यागोत्याचा कधी विचार केला नाही. साहेब, बिद्री कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुमचे नेते हसन मुश्रीफ साहेब तुमच्यावर टीका करतात, त्यावेळी तुम्हाला काय वाटतं? खूप मला वाईट वाटलं. मुश्रीफ साहेबांनी माझ्यावर 2 वेळा टीका केली. काहीतरी ए.वाय. पाटलांचं प्रेम काय पातळ झालं. खरोखर मी मुश्रीफ साहेबांच्यावर गेली 25 वर्ष इतकं प्रेम केले, जे साहेब जिल्ह्याच्या राजकारणामध्ये जे काय सांगेल ते, अक्षरशः एखाद्या कार्यकर्त्यासारखी भूमिका आम्ही सातत्यानं साहेबांच्यासाठी घेतली. अलीकडच्या काळामध्ये मुश्रीफ साहेब माझ्या का बोलायला आहेत मला समजणे, म्हणजे मला असं वाटायला आलं की मी मुश्रीफांच्यावर एकतर्फी प्रेम केले. त्यामुळे पातळ त्यांचं प्रेम माझ्यावर होतं की नाही मला माहिती नाही. त्यामुळे पातळ व्याचा काय प्रश्न येणार नाही. आणि काय तर परवा मुश्रीफ एका सभेमध्ये काय तर बोलले, ए.वाय. पाटील जरा तटले होते, तिकडे जायला देणे घेण्याचा व्यवहार ठरायचा होता. तर ते मला खूप मोठं मुश्रीफ साहेबांची अपेक्षा होती असं बोलतील. असं मी कधी राजकारणामध्ये देण्या घेण्याची भानगड कधी केली नाही. त्यानेच सगळी देण्या घेण्याची लावलेल्या सगळ्या जिल्ह्याला. मी असला कार्यकर्ता नाही. मी स्वाभिमानानंच राजकारण या तालुक्यामध्ये उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बिद्री कारखान्यात परिवर्तन व्हावं असं का वाटतं? गेल्या 10 वर्षामध्ये बिद्रीचा जो कारभार चाललेला आहे ते चुकीच्या पद्धतीनं, शेतकऱ्यांची प्रगती काय नाही. FRPचा दर दिला म्हणजे शेतकऱ्याची प्रगती नाही. या राज्यातले, या जिल्ह्यातले सगळेच कारखाने कायद्याप्रमाणे FRPचा दर देत आहेत. आम्ही कारखान्याचा दर कधीही FRPपेक्षा जादा दिलेला नाही. दिला कारण निवडणूक गेल्या वर्षी लागणार होते म्हणून 100 रुपये आम्ही जादा द्यायचा प्रयत्न केला. तो निवडणुकीच्या अपेक्षेने तो दर दिलेला आहे. शेतकऱ्यासाठी जे काय करायला पाहिजे होतं, ऊस तोडणी कार्यक्रम असेल, या कारखान्यामध्ये शिक्षण संकुल 30 वर्षामध्ये 40 वर्ष उभा केले. त्या शिक्षण संस्थेतनं दर्जेदार शिक्षण या शेतकऱ्यांच्या मुलांना मिळावं, कमी खर्चानं शिक्षण व्हावं, अशा पद्धतीची आमची भूमिका ती. या सगळ्याकडलं दुर्लक्ष त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. कामगार भरती अनेक मुलांना गेली 27-28 वर्ष नुसतं चिठ्ठीवर ठेवण्याचा प्रयत्न केला. ही सुद्धा भूमिका आम्ही त्यांच्या सातत्यानं मांडली. इथं नोकर भरती करूया. सगळ्या गोष्टीला नकारात्मक त्यांची भूमिका दिसायला आली. शेतकऱ्यांची प्रगती कशामध्ये आहे तरी कधी त्याचा विचार केला नाही. आपली प्रगती कशी या कारखान्याच्या माध्यमातून होईल हीच भूमिका ते सातत्यानं घेतल्यामुळं या 218 गावातल्या शेतकरी सभासदांनी ठरवले की या कारखान्यामध्ये परिवर्तन करायचंच. आणि त्यांनी शेतकऱ्यांनी घेतला आणि निश्चितपणानं उद्या 3 तारखेला चांगल्या अशा फरकाचं लोक
फरकानं चांगल्या ताकदीनं आम्हाला मदत करतील, सहकार्य करतील, आम्हाला काम करण्याची संधी उद्याच्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं कारखाना सत्ता आमच्या हातामध्ये आल्यानंतर शेतकरी या विभागातला शेतकरी सुखात समाधान कसा जाईल, त्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस कसे येईल अशा पद्धतीचं काम करण्याची आम्ही भूमिका घेतली आहे. आणि लोकांना आता खात्री झाली आहे हे करू शकतील म्हणून 100% उद्याच्या निवडणुकीत परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही अशी आम्हाला आशा वाटते. साहेब, तुम्ही राष्ट्रवादीचे विद्यमान जिल्हाध्यक्ष आहेत, मात्र तुम्ही या बिद्री कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं भाजप आणि शिवसेना शिंदे गटाशी जवळीक केलेली आहे. यामुळे तुमची पुढची राजकीय वाटचाल काय असणार आहे? राजकारणामध्ये काही होऊ शकते. आता काय देशामध्ये राज्यामध्ये काही राहिलेलं नाही. आमच्या नेत्यांनी आता भाजपबरोबर गेलेले आहेत आणि आम्ही एका सहकारी संस्थेच्या निवडणुकीमध्ये एखाद्या पक्षाबरोबर गेलो तर त्याचा काय इथं अर्थ लावणार. आणि सहकार्यातल्या निवडणुका ह्या पक्षाच्या कधी होत नाहीत. सहकारच्या निवडणुका ह्या त्या विभागातल्या परिस्थिती होत असतात. तीच भूमिका आम्ही ह्या काळामध्ये घेतलेली आहे. साहेब, बिद्री कारखान्याच्या निवडणुकीमध्ये तुमची काय भूमिका आहे हे तुम्ही आज या मुलाखतीच्या निमित्तानं स्पष्ट केलं. तुम्ही आम्हाला तुमचा बहुमोल वेळ दिला याबद्दल आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.